मंत्र्यांना जर सुरक्षित वाटत नसेल तर सर्वसामान्यांचं काय, असाच काहीचा प्रश्न आज विधान परिषदेत उपस्थित झालाय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या प्रचंड गोंधळानंतर आता सातारा एसपीच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी हे कडक पाऊल उचललं आहे। तर घडलं असं की सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। या राड्यात चक्क राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली। यामध्ये शंभूराज देसाई जखमी झाले आहेत। मंत्री मकरंद पाटील यांना तर 20 ते 25 पोलिसांनी अक्षरशः घेराव घातला होता। या सर्व घटनेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले। नीलम गोरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केवळ एसपींच्या निलंबनाचे आदेश तर दिलेच, सोबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला असा आरोपही या निमित्ताने होतोय। लोकशाहीत थेट मंत्र्यांनाच धक्काबुक्की होणं कितपत योग्य आहे? पोलीस प्रशासनाकडून यात काही चूक झाली असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।